खूप दिवसापासून इच्छा होती की सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं, पण रविवारी आम्ही सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालो. किल्ल्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार दिसतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवाढव्य पुतळाही आपल्याला किल्ल्याच्या समोरासमोरच पाहायला मिळेल. साधारणतः 100 रुपये देऊन आम्ही फेरीबोटद्वारे किल्ल्याजवळ पोचलो. साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतर किल्ला ते मालवण बीच एवढा आहे. खरोखरच आम्ही इथे खूप एन्जॉय केला जाताना सुद्धा, आणि खूप खोल समुद्रातून आम्हाला 20 ते 25 लोकांना बीचपासून ते किल्ल्यापर्यंत असं पोचवलं जातं, आणि जॅकेट कंपल्सरी आहे. अशा प्रकारे आम्ही किल्ल्यावर पोचलो आणि असा अवाढव्य किल्ला आम्ही पाहिला. आपण पाहू शकता की कशा प्रकारच्या या भिंती बांधल्या असतील. 1664 साली या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. अशा प्रकारचे स्वागताला तोफ आम्हाला पाहायला मिळाले, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातील पहिलं मंदिर याच किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळालं. हिरोजी इंदोलकर या मावळ्यांनी बांधला. 1664 साली सुरू केलेलं हे बांधकाम 1667 साली पूर्ण झालं, आणि याला खर्च टोटल आला 1 कोटीहून एवढा या किल्ला बांधायला खर्च आला. आणि 48 एकरमध्ये हा किल्ला सामावलेला आहे, आणि 3 किलोमीटर एवढा हा त्याचा व्याप्ती आहे त्याची. आपण बघू शकता की हा खूपच समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये हा किल्ला आहे. आणि याचं हिरोजी इंदोलकरांचा असा विश्वास आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहतील तोपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची हमी ते देतात. आणि किल्ल्याच्या मधोमध अशी पाहू शकता आपण गोड्या पाण्याचे विहिरी आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी येथे आहेत. आपल्याला पाहू शकता जिरेटोप आहेत महाराजांचे, आणि वाघनखंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांची पायाचे ठसे आणि हाताचे ठसे हे देखील या आपल्या किल्ल्यावर पाहायला मिळतील. साधारण हे खूपच नारळाची झाडं या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतील. आपणही या किल्ल्यावर नक्कीच भेट द्या. खूपच सुशोभित आणि खूपच छान वाटणारा हा किल्ला अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर आहे. आपणही या किल्ल्यावर नक्कीच भेट द्या. आपल्यालासुद्धा खूपच हा किल्ला आवडेल. असा हा अरबी समुद्र आणि त्याच्या